हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। इस्रायलकडून तेहरानमधील अनेक तेल डेपोंवर हल्ले, आजूबाजूच्या परिसरात पसरले धुराचे लोळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। जय पवारांची उद्याची नियोजित पत्रकार परिषद पुढे ढकलली, अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात घेणार होते पत्रकार परिषद। महाराष्ट्रातील 99% जनतेच्या मनात अजितदादांच्या घातपात झाल्याची शंका, तुमच्या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही, महादेव जानकरांनी सुनावलं, तर अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी। गंभीर आरोपांनंतरही अंबादास दानवे आणि खासदार संदीपान भुमरे लग्न समारंभात एकत्र, समृद्धी महामार्गावरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप, दोघांमधल्या मनमोकळ्या गप्पांची राजकीय वर्तुळात चर्चा। किल्ले रायगडच्या पायथ्याशी उद्या मनसेचा 20वा वर्धापन दिन, राज ठाकरे सकाळी रायगडावर शिवरायांचं दर्शन घेऊन करणार अभिवादन, राज्यभर सभासद नोंदणीला होणार सुरुवात। पिंपरी चिंचवडमध्ये सायली उर्फ अतिजाची घर वापसी, मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यानंतर छळ झाल्याचा सायलीचा आरोप, तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्याचाही दावा। शिरूरच्या चव्हाणवाडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग, आगीने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये लुटला रंगपंचमीचा आनंद, शनी चौकातील पेशवेकालीन रहाडात मारली उडी, नागरिकांमध्येही पाहायला मिळाला उत्साह। लाखो भाविकांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातल्या बावधन इथल्या बगाड यात्रेला उत्साहात सुरुवात, यावर्षी बागड्याचा मान विठ्ठल कदम यांना। मुंबई गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी, माणगावमध्ये मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा, वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मनस्ताप। आणि सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकावा यासाठी भारतीय चाहत्यांचा उत्साह शिगेला, कुठे होम हवन तर कुठे विशेष प्रार्थनांचं आयोजन। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। एकीकडे महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडेच बीडमध्ये अवघ्या 21 वर्षांच्या विवाहित तरुणीची एका महिन्यात 3 ठिकाणी विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या विवाहितेचे जबरदस्तीनं 3 वेळा लग्न लावून देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। पुणे आणि तुळजापूर इथल्या एजंटनी लाखो रुपयांचा व्यवहार करत तरुणीचा सौदा केल्याचा आरोप आहे। मानसिक छळ आणि या अमानुष प्रकाराला कंटाळून पीडित विवाहितेची विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला। तर या प्रकरणी आष्टी पोलिसांनी 4 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे मानवी तस्करीच्या वाढत्या जाळ्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले, सुरेश जाधव। सुरेश, काय सांगाल या घटनेबद्दल? अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। बीडच्या आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। विशेष म्हणजे एका 21 वर्षीय तरुणीचा 3 वेळा विवाह लावण्यात आला आणि तेही विक्री करण्याच्या पद्धतीने तिला 3 वेळेस तिचा विवाह लावण्यात आला। त्यानंतर मानसिक छळ आणि जो त्रास आहे त्या त्रासाला कंटाळून तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। तिच्यावर सध्या आष्टी इथं उपचार सुरू आहे। मात्र हा धक्कादायक प्रकार फक्त इथपर्यंत थांबत नाही। हे मोठं नेटवर्क आहे का? तुळजापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणचे जे एजंट होते, ज्यांच्या
तिच्याकडून अशा पद्धतीनं हा सगळा सौदा केला जायचा, लाखो रुपयाचा यात व्यवहार झाल्याचा देखील संशय व्यक्त करण्यात आला आहे, तसा तक्रारीमध्ये देखील नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे हे फक्त याच एका तरुणीच्या संदर्भात हा प्रकार घडला की यामध्ये खूप मोठं नेटवर्क आहे, हे देखील आता पोलीस तपासात समोर येणार आहे. 4 संशयितांच्या विरोधामध्ये आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. मात्र हे अत्यंत धक्कादायक आहे. एकीकडे आज महिला दिन साजरा केला जात असताना, महिलांना शुभेच्छा दिल्या जात असताना, दुसरीकडे मात्र अशा पद्धतीचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. या प्रकरणातली जी पाळंमुळं आहेत ही पोलीस प्रशासन आता खणून काढणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र हे अत्यंत धक्कादायक आहे. हे नेटवर्क कुठपर्यंत आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे. धन्यवाद सुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आता सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, काय सांगाल? अत्यंत गंभीर प्रकार घडलेला आहे बीडमध्ये. एका महिन्यात 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केली जाते तिची. खरं तर मला वाटतंय मागे 8 दिवसांपूर्वी ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भाने एक बातमी केलेली होती, ती बदलापूरची होती. आणि अशा पद्धतीचं ह्युमन ट्रॅफिकिंग अगदी दिवसाढवळ्या होत असताना यावर कुठलेही निर्बंध घातले जात नाही, त्याचा आढावा घेतला जात नाही. अगदी 4 दिवसांपूर्वी अजून एक माहिती की पुण्यातल्या एका स्त्रीला 5 वेळा अशाच पद्धतीने ती सामोरी गेली की तिने आता जीव द्यावा की काय करावं अशा सगळ्या स्थितीमध्ये. पण अडचणी काय होतात ना ताई, की ज्या यंत्रणा या कामासाठी नेमलेल्या आहेत त्या यंत्रणा आहेत कुठे, आणि जर त्या यंत्रणा अस्तित्वातच नसतील तर मग लोकांचा टॅक्स त्यांच्या सगळ्या शानोशौकतवर खर्च का केला जातोय? गंभीर आहे हे सगळं, खूप वाईट आहे. निश्चितच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. यानंतर पुढची बातमी पाहणार आहोत. पुढची बातमी आहे सांगलीमधून. सांगली महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झालाय. जनता भाजपाला त्रस्त झाली आहे. त्यामुळे आता पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याचं वक्तव्य सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलं होतं. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना टोला लगावला. खुले आव्हान दिलं आहे. सगळ्या निवडणुका रांगेने झाल्या, आता काय पराभव होणार आहे असा टोला लगावत काँग्रेसला जर 11 जिल्हा परिषद सदस्यांवर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मिळाला तर मानलं पाहिजे असे खुले आव्हान दिले. दारुण पराभव झालेला आहे. त्यांचे 10 जी तालुक्यात पैकी 6 तालुक्यात त्यांचा एकही सदस्य निवडून आलेला नाहीये जिल्हा परिषदेला. म्हणजे ही त्यांची वाईट परिस्थिती आहे. 16 सीटा त्यांनी निवडून आणू शकल्या. सगळ्यात कमी स्ट्राईक रेट आज त्या पक्षाचं राहिले. अर्थात महापालिकेला सगळ्यात हाय स्ट्राईक रेट हा काँग्रेसचा राहिला होता. आज 2 नंबरचा स्ट्राईक रेट काँग्रेसचा आहे आणि 1 नंबरचा स्ट्राईक रेट हा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा राहिलेला आहे. म्हणजे जिथं जेवढे लढवलं त्यातले किती जिंकलो, ह्याच स्ट्राईक रेटमध्ये महाविकास आघाडीचे 2 घटक पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे 2 आघाडीवर आहेत. भाजप खूप मागे आहे. सगळ्या निवडणुका रांगेने झाल्या, आता काय पराभवाची आणि त्यांना जर 11 जिल्हा परिषद सदस्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला तर मग असं म्हटलं पाहिजे की त्यांचा विजय आहे. राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड अजून झालेली नाही, मग काय राजकारण वेट अँड वॉचच्या पुढे गेला. दुसऱ्या पक्षांच्या घडामोडींवर मी बोलणं बरोबर नाही. मी पुन्हा हेच म्हणेन की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. नंतर पुढची बातमी आहे पुण्यातून. पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालंय. दूरदृश्य प्रणालीद्वारे या मुख्यमंत्र्यांनी या पुलाचा लोकांसाठी अधिकृत शुभारंभ केलाय. यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिवंगत अजित पवारांची आठवण काढली. या पुलाच्या बांधकामासाठी अजित पवारांनी सर्वांना विश्वासात घेतलं. त्यांनी सर्व अडचणी सोडवल्यात असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय. पुणे शहरातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातली वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी नवी नव्हती. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती आणि त्याच वाहतूक कोंडीवरती मार्ग काढण्यासाठी आता पुण्यातल्या या दुमजली उड्डाणपुलाचं उद्घाटन जे आहे ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. मी त्याच उड्डाणपुलावरती आहे. खरं तर बहुप्रतीक्षित असा हा दुमजली उड्डाणपूल आहे. शिवाजीनगरकडून बाणेर, पाषाण, बालेवाडी जाणारा हा सगळा रस्ता आपल्याला दिसतोय
मोठी वाहतूक कोंडी पुण्यातल्या विद्यापीठ चौकात गेल्या अनेक वर्षापासून पुणेकरांनी बघितली होती आणि याच वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावेळी निर्णय घेतला होता आणि 2021 मध्ये म्हणजे कोविडच्या काळात इथला जो जुना पूल होता तो पाडण्यात आला होता आणि त्यानंतर याच ठिकाणी मेट्रो येणार होती आणि म्हणून दुमजली उड्डाणपूल बांधण्याचं खरं तर पुण्यातील प्रशासनानं ठरवलं होतं. गेल्या 3 ते 4 वर्षापासून या पुलाचं बांधकाम जे आहे ते सुरू होतं. खरं तर वरून हिंजवडी ते शिवाजीनगरची जी मेट्रो आहे ती वरून धावणार आहे. त्याच्या खाली हा उड्डाणपूल आहे जो शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी या रस्त्यांना जोडेल आणि याच्या खाली विद्यापीठ चौक आहे जो मुख्य रस्ता खरं तर म्हणता येईल तो देखील याच्या खाली आहे. आणि आता हा उड्डाणपूल या उड्डाणपुलाचं लोकार्पण आज झालेलं आहे. खरं तर छोटेखानी कार्यक्रम पार पडला. जवळपास 1.77 किलोमीटर म्हणजेच 1.25 किलोमीटरचा हा सगळा उड्डाणपूल जो आहे तो उड्डाणपूल असणार आहे आणि या उड्डाणपुलाला 277 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो आलेला आहे. आणि खरं तर या उड्डाणपुलाचं उद्घाटन आज झालं आणि याच उड्डाणपुलाला खरं तर अजित पवारांनी या उड्डाणपुलाचं विजन बघितलं होतं आणि म्हणून या उड्डाणपुलाला अजित पवारांचं नाव देखील देण्यात यावं असं देखील या कार्यक्रमाच्या वेळी अनेक नेत्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला दुजोरा दिलेला आहे. पण हा सगळ्यात मोठा एक प्रश्न ऐरणीचा होता पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा. विद्यापीठ चौक आहे इथूनच औंध, बाणेर, पाषाण, बालेवाडी किंवा शहराकडे शिवाजीनगर असेल किंवा इतर शहरातील भाग असेल खरं तर तो हा चौक जो होता शहरातल्या 2 मुख्य भागांना जोडणारा चौक होता आणि यातूनच वाहतूक कोंडी सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात होत होती. 1 ते सव्वा तास लोक या वाहतूक कोंडीत अडकत होते आणि म्हणून हा उड्डाणपूल व्हावा अशी इच्छा सगळ्या पुणेकरांची होती आणि अखेर 1.77 किलोमीटरचा हा सगळा उड्डाणपूल पूर्ण झाला आणि 277 कोटी रुपये खर्च करून या उड्डाणपुलाचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर आज स्वतः उपमुख्यमंत्री यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे या उड्डाणपुलाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि थोड्याच वेळात थोड्या दिवसानंतर या मार्गावरून हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो सुद्धा धावेल. म्हणजे बहुप्रतीक्षित हा जो दुमजली पूल होता उड्डाणपूल तो आता काही काळातच पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे आणि या सगळ्या परिसरातली वाहतूक कोंडी हा पूल झाल्यानंतर तरी सुटते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रातील 99% जनतेच्या मनात अजितदादांचा घातपात झाला अशी शंका आहे. तुमच्या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही, त्यामुळे जनतेसमोर सत्य आणा असं म्हणत रासप नेते महादेव जानकरांनी अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकारनं त्याच्यावर CBI नेमून रिटायर जजच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या माध्यमातून रिअली दूध पाणी वेगळं करून सत्य काय आहे 99% महाराष्ट्रातील तरुणांच्या जनतेच्या मनात आहे की दादाचा घातपात झाला. त्याचं जर स्वच्छ करायचं असेल केंद्राला आणि राज्याला तर तुम्ही CBI नेमा आणि तिथं रिटायर जज सुप्रीम कोर्टाचा नेमून पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. सत्य येऊ द्या ना बाहेर. तुम्ही कशाला करू शकताय अहवाल आलं हे आलं हे असं काही सांगू नका. तुमच्या या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणून जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे. यानंतर पाहूयात पुढची बातमी. रायगडच्या पायथ्याशी उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार असून राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी 8 वाजता राज ठाकरे किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. उद्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर सभासद नोंदणी सुरू होणार आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. महाराष्ट्र सैनिकांमध्ये देखील खूप मोठा उत्साह आहे की इतिहासामध्ये विजय पराभव अनेक चढ उतार अनेक परकीय आक्रमणं झाल्यानंतर देखील रायगड कधी खचला नाही. त्याच शिवछत्रपतींच्या रायगडाच्या राजधानीमधून या किल्ल्याची महाराजांच्या पदस्पर्शाने तयार झालेली ही माती इथली माणसं यांच्या पायाची धूळ महाराष्ट्र सैनिकांच्या मातीला या रायगड किल्ल्याची लागेल. ती ताकद आणि ती ऊर्जा महाराजांची प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांमध्ये असेल. आणि अर्थात उद्या आमची सभासद नोंदणी देखील सुरू होणार आहे. आणि त्याकरता देखील महाराष्ट्रातील अनेक लोक तसेच रायगडमधील अनेक लोक या सभासद मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि सन्मान्य राजसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे सगळं होत आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भर सभेत भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. याबाबत आता खासदार विशाल पाटील यांनी खुलासा केला आहे. विखे पाटील आणि वसंतदादा पाटील असे आमच्या घराण्याचे 4 पिढ्यांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली ती चुकीची नाही, पण मी अपक्ष निवडून आलो आहे असं त्यांनी म्हटलंय. ती अपेक्षा की एका पक्षात काम करू असणं काय चुकीचं नाही. मात्र मी ह्याच्या आधीही सांगितलेलं आहे आणि हीच गोष्ट पुन्हा सांगायची. मी अपक्ष निवडून आलेलो आहे आणि मी ह्या माझ्या काळात अपक्षच राहावं लागते कायद्याने. त्यामुळे मी कुठल्या पक्षात प्रवेश करायचा प्रश्नच उद्भवत नाही. जिल्ह्यात मी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करायचा आमच्या पूर्ण गटाने निर्णय घेतला असल्यामुळे त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांनी दिलेल्या दिशेनेच आमचं पूर्ण पार्टीचा व्यवहार चालू आहे. त्यात काय बदल होईल असं निश्चित मी तुम्हाला सांगतो होऊ शकणार नाही.